भिवंडी शहरातला नालेसफाईचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला। कोट्यवधी रुपये खर्च करूनही नालेसफाईची कामं समाधानकारक होत नसल्यानं दरवर्षी पावसाळ्यात सखल भागामध्ये पाणी साचण्याच्या घटना घडतात। दरम्यान शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात आमपाड्यातील नाल्यातील एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला। या नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचलेला असताना तो बाहेर काढण्याऐवजी सफाई कामगारांकडून पुढे ढकलला जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। भिवंडीत पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। पहिल्या पावसामध्ये महानगरपालिकेची अक्षरशः पोलखोल झालेली आहे, कारण भिवंडी महानगरपालिकेने जवळपास 2,44,00,000 रुपये खर्च करून या ठिकाणी नालेसफाई व गटर सफाईसाठी मंजुरी दिलेली होती आणि त्याचा टेंडर देखील काढण्यात आलेला होता। परंतु पावसाला सुरुवात झालेली आहे, असं असताना देखील नालेसफाई या ठिकाणी पूर्ण झालेली नाही आहे। अपूर्ण नालेसफाई झालेली आहे आणि त्यातच सर्वात मोठा घोळ या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कर्मचाऱ्यांकडून जे नालेसफाई या ठिकाणी केलं जात आहे, नाल्यातला कचरा नाल्यातच ढकलून या ठिकाणी बाहेर काढला जातोय आणि एकंदरीत जो कचरा जो गाळ आहे तो बाहेर काढला गेला पाहिजे। नाल्यातून नाला स्वच्छ करण्यासाठी किंवा गाळ काढण्यासाठी जो नाला स्वच्छ करण्यासाठी कचरा बाहेर काढला गेला पाहिजे, तो न काढता या ठिकाणी ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांकडून अक्षरशः या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कचरा जो आहे तो या ठिकाणी ढकलत नाल्यातून बाहेर काढला जातोय आणि नाल्यामधून वाहून दिला जातोय। त्यामुळे ठेकेदारांकडून हा जो अजब कारनामा केला जातोय तो या ठिकाणी दिसून येतोय, परंतु महानगरपालिकेचं याकडे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतंय। एकीकडे महापौर यांचं म्हणणं होतं की नालेसफाईमध्ये जर कामचुकारपणा असेल किंवा नालेसफाई व्यवस्थित होत नसेल तर त्यांची बिलं आम्ही काढणार नाही आणि त्यासाठी वारंवार महापौर यांनी दौरे देखील केलेले होते, परंतु त्यांच्या या सर्व प्रयत्नांना या ठिकाणी कुठेतरी केराची टोपली दाखवली जाते का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी।